नमस्कार. आज तुम्हाला दाखवते कैरीचं लोणचं कसं करायचं. हे 1 किलो कैऱ्या मी मार्केटमधनंच कापून आणलेत. कापून आणल्यानंतर त्यातल्या ते कोळी वगैरे असतात त्या काढून टाकायच्या आणि पाणी लावायचं नाही, धुवायचं नाहीये अजिबात. आणि हे आपल्याला आता ना ह्यात मीठ टाकलंय. जाडं मीठ शक्यतो घ्यायचं लोणच्याला आणि हळद घ्यायची आहे आणि चांगलं असं मिक्स करून फ्रीजमध्ये 2-3 दिवस ठेवलं तरी चालेल. आता आपल्याला लोणच्याला मसाला लावायचा आहे. तर त्यासाठी आधी ना कैऱ्या ह्या चाळणीमध्ये निथळत ठेवायचं आहे. मिठाचं हळदीचं पाणी आहे ना ते काढून टाकायचं आपल्याला. लोणच्याचा मसाला करण्यासाठी हे राई, मेथी आणि हिंगाचं हे मिश्रण थंड झालेलं आहे. एकदम थंड म्हणजे थंडच व्हायला द्यायचं असं हात लावल्यावर. आणि ही मिरची पावडर आहे ना ती पण आपण त्यात टाकायची आणि छान असं परतून घ्यायचंय. पाणी पूर्ण मिठाचं आणि हळदीचं निथळून घेतलेल्या ह्या काचऱ्या आहे. तर ह्यामध्ये थोडा तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती तिखट हवं वगैरे हा मसाला घालायचा ह्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता हे मिक्स करून झालेलं आहे लोणचं. आणि आता हा परत हे खड्याचं मीठ आहे ना ते टाकायचंय, कारण आपलं मीठ आणि हळद सगळं ते निथळून गेलं ना. मिक्स करून घ्यायचं आणि लोणच्याला मीठ जरा थोडंसं लागतंच. लोणच्याला मसाला लावून मी 2-3 दिवस बाहेर ठेवला होता. आता आपण ह्याची फोडणी करायला तेल घेतले. 1 वाटी तेल लागेल, एक छोटी वाटी मोहरी लागेल, छोटी वाटी 1 चमचा हिंग लागेल आणि 1 चमचा मेथीची पावडर लागेल आणि त्याच्यामध्येही 1 वाटी तेल आपल्याला घालायचंय. तेल चांगलं तापलं, कडकडीत तापलं आणि गॅस बंद करायचंय आणि आपल्याला त्यात राई घालायची, हिंग पण घालायचं आणि ही मेथीची डाळ पण घालायची. ही अशीच फोडणी थंडगार करून त्याच्यात बोट जाईल एवढं थंड करायचं, मग लोणच्यात घालायचं. गरम गरम लोणच्याला फोडणी द्यायची नाहीये. लोणची संपूर्ण गार झाली आहे बघा, मी हात पण घालते, एवढी थंडगार झाली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये लोणच्यामध्ये हे मिक्स करायचं. छान असं मिक्स करून लोणचं असंच ठेवायचंय. मग थोडंसं ते तेल वर आलं का आपल्याला बरणीत भरून ठेवायचे. हे बघा, हे तेल असं वर आलंय. 1 दिवस ठेवलेलं आहे, 24 तास. आता छान मिक्स करायचंय आणि बरणीत भरून ठेवायचंय.